नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। पुढील 24 तासात या जिल्ह्यांमध्ये होणार आहे अतिवृष्टी, त्यामुळे ते नेमके जिल्हे कोणते आहेत आणि त्या दृष्टीने आपण कोणती उपाययोजना केली पाहिजे या संदर्भातली खूप महत्त्वाची अपडेट शेतकरी बंधू भगिनींसाठी आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मान्सून या 8 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा तो सुरू झालेला आहे। 20 जून रोजी विदर्भासह छत्तीसगड, ओडिसा, पश्चिम बंगाल आणि बिहारच्या काही भागांमध्ये मान्सून पुढे सरकला आहे। हवामान विभागाने मान्सूनसाठी पोषक वातावरण असल्याचे सांगितले आहे। राज्यामध्ये पुढील 4 दिवस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यताही या ठिकाणी वर्तवली आहे। गेल्या 8 दिवसांपासून मान्सून एकाच ठिकाणी अडकला होता, कारण त्याच्या प्रगतीसाठी किंवा पोषकतेसाठी वातावरण नव्हते। आता मात्र परिस्थिती बदलली असून मान्सूनच्या वाटचालीस एक अनुकूल वातावरण तयार झालेले आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश, त्याच्यानंतर नैऋत्य बंगालचा उपसागर, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशच्या काही भागामध्ये मान्सून पुढे सरकला आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की हवामान विभागाने 20 जून रोजी महाराष्ट्राच्या विविध भागांसाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे। कोकण या भागामध्ये आपण बघू शकतो की रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर आणि मुंबई जिल्ह्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस, तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस आणि इतर जिल्ह्यामध्ये मध्यम पाऊस, म्हणजे तिथं येलो अलर्ट आहे। तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि जवळजवळ ताशी 40 ते 50 किलोमीटरचा वेग असेल आणि मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा जिल्ह्यामध्ये मध्यम पाऊस, त्या ठिकाणी येलो अलर्ट आहे आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचीही शक्यता आहे। राज्यातील इतर जिल्हे हे ढगाळ हवामानाने हलक्या पावसाच्या सरी असणार आहेत। हवामान विभागाच्या अंदाजानुसार शनिवारपासून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढेल आणि कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। पुढील 3 ते 4 दिवस राज्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मान्सूनच्या या नव्या हालचालीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। तथापि शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या अंदाजानुसार पेरणीचे नियोजन करावे आणि विशेषतः विदर्भातील शेतकऱ्यांनी वादळी वाऱ्यासह येणाऱ्या पावसाची काळजी घ्यावी। कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मुसळधार पावसामुळे होऊ शकणाऱ्या नुकसानीपासून सावध राहावे। त्यासाठी नागरिकांनाही काही सूचना दिलेल्या आहेत, काही खबरदारी आपण ही घ्यायची आहे। विजांच्या कडकडाटाच्या वेळी एका सुरक्षित ठिकाणी आपण आसरा घ्यायचा आहे। शक्यतो झाडाखाली थांबूच नका किंवा रस्त्याच्या कडेलाही कुठं थांबण्याचा प्रयत्न करू नका। एखाद्या इमारतीमध्ये तुम्ही जाऊ शकता। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे पडण्याची शक्यता असल्यामुळे त्याचीही सावधगिरी बाळगायची आहे। मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे त्या संदर्भातली खबरदारी घ्यायची आहे। ज्याही ठिकाणी येलो अलर्ट किंवा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तिथल्या नागरिकांनी, जवळपासच्या नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तू किंवा इतर जे काही किमती साहित्य आहे ते आताच काय करायचं आहे, सुरक्षित ठिकाणी हलवायचं आहे। अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणं टाळायचं आहे। मान्सूनच्या या नव्या हालचालीमुळे राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरती मात करण्यास मदत होईल अशी आशा आहे। तथापि अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी सर्वांनीच दक्षता घेणं आवश्यक आहे। हवामान विभागाच्या या सूचनांचे पालन करून आपण नैसर्गिक चक्राचा सामना करू शकतो आणि त्याचा लाभही घेऊ शकतो। मला असं वाटतं की तुम्हाला व्हिडिओची माहिती जी काही आहे ती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर निश्चित एका गरजू व्यक्तीपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।